हम्म. हे रोटेशनल डायनामिक्स मध्ये आपल्याला एमसीक्यू घ्यायचे हिंदी पीवाय एमसीक्यू त्याच्यामध्ये आपल्याला एमसीक्यू आहे अ फ्लॅट कर्व ऑन अ हायवे हॅज अ रेडियस ऑफ कर्वेचर किती 200 आहे. अ कार गोज राउंड अ कर्व ॲट द स्पीड 32 मीटर पर सेकंड आहे. व्हॉट इज द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन दॅट विल स्किडी. ओके, पहा इथे तुम्हाला दिलेलं काय काय पहिले प्रथम तुम्हाला दिलेलं आहे रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे 200 मीटर आहे. त्यानंतर आपल्याला इथं काय दिलेलं आहे स्पीड दिलेली आहे. स्पीड किती आहे आपल्याकडे एवढं आहे 32 मीटर पर सेकंद आहे. त्याच्यानंतर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन तुम्हाला काढायचं आहे म्हणजे म्यू तुम्हाला काढायचं आहे. म्यू किंवा म्यू0 हे तुम्हाला काढायचं आहे. आणि जी ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. जी ची व्हॅल्यू किती आहे 9.8 मीटर पर सेकंद पर्यंत दिली आहे. आता आपल्याला इथं फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला माहिती आहे तर सर्वांना माहिती आहे. मॅक्सिमम स्पीड किती आहे मॅक्सिमम स्पीड इज आपण कालच पाहिला किती आहे म्यू आर म्हणा किंवा म्यू0 आर म्हणा की नाही. हे आपण कालच प्रूव्ह केलेलं आहे. आता आपल्याकडे स्पीड आहे. आपल्याकडे काय आहे स्पीड आहे. आपल्याकडे जी आहे. आपल्याला काढायचं काय म्यू0 किंवा म्यू काढायचं आहे. आता ही ची व्हॅल्यू आहे. त्याला हिची व्हॅल्यू काढण्यासाठी त्याला वर्गमूळाच्या बाहेर काढावं लागेल. वर्गमूळाच्या बाहेर काढण्यासाठी त्याचा वर्ग करून घ्या. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स लिहिणे. दोन्हीही बाजूचा आपण काय केलं स्क्वेअर केलाय. स्क्वेअर केल्यामुळे हे असं होतं हे v² हा स्क्वेअर केल्यामुळे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होते कॅन्सल होतील नाही का. इथं काय येणार आहे म्यू0 हे rg येतं किंवा त्याला आपण म्यू सुद्धा म्हणू शकतो. इकडे rg लिहून टाका. लोक हे v² किती rg इथे किती कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन किती आहे म्यू. डायरेक्टली यूज म्हणा. आता इथं बघा रे पुढे आपल्याला v ची व्हॅल्यू आहे बघा. v ची व्हॅल्यू किती आहे 32 आहे. त्याचा स्क्वेअर असल्यामुळे मी काय करतो 32 हे 2 वेळा घेतो. 32 आपण 2 वेळा घेतलेला आहे. r ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 200 आहे. ओके, आपल्याला g ची व्हॅल्यू किती आहे 9.8 आहे. इथे किती आहे म्यू आहे. ओके, आता आपण काय करू हे 9.8 समजा 9 डिजिटच्या नंतर डेसिमल पॉइंटच्या नंतरचा जो डिजिट 5 असेल किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर